हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण DC मोटरसाठी इलेक्ट्रिकलचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बघणार आहे. सो जर तुम्ही इलेक्ट्रिकलसाठी कोई इंटरव्ह्यू देणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे आणि त्याने नक्कीच तुमचे इंटरव्ह्यू देण्यामध्ये मदत होईल अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तो यामध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ DC मोटर. म्हणजे DC मोटर काय आहे किंवा DC मोटरची डेफिनेशन काय आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल, DC मोटर इज अ मशीन दॅट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी और पॉवर इनटू मेकॅनिकल एनर्जी और पॉवर. ओके, म्हणजे DC मोटर एक अशी मशीन आहे जी की इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा पॉवरला मेकॅनिकल एनर्जी किंवा पॉवरमध्ये कन्वर्ट करते. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अ DC मोटर. म्हणजे DC मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे किंवा DC मोटर कसं वर्क करतं असा क्वेश्चन आहे. सो बेसिकली आपल्याला माहिती आहे की DC मोटर एक असं मशीन आहे जे की इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. म्हणजेच यात आपण इलेक्ट्रिकल इनपुट देणार आहे किंवा इलेक्ट्रिकल सप्लाय देणार आहे आणि DC मोटरमधून आपल्याला मेकॅनिकल आउटपुट किंवा मेकॅनिकल लोड हे मिळणार आहे. ओके, तर बघा DC मोटरमध्ये कोणकोणते कंपोनंट्स असतात. तर सगळ्यात आधी स्टेटर, की स्टेशनरी पार्ट विच कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट और परमनंट मॅग्नेट. ओके, म्हणजे ते एक असं स्टेशनरी पार्ट आहे ज्यात की आपण इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा परमनंट मॅग्नेट असतं. त्यानंतर रोटर विच इज अ रोटेटिंग पार्ट विच कन्सिस्ट ऑफ अ आर्मेचर कॉईल विच इज रॅप्ड अराउंड अ कोर. ओके, म्हणजे रोटर हे एक असं रोटेटिंग पार्ट आहे ज्यात की आर्मेचर कॉईल असतं आणि ते आपण कोरच्या भोवती रॅप केलेलं असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे आर्मेचर. तर आर्मेचर ही एक कॉईल फॉर्ममध्ये रोटरच्या भोवती रॅप केलेले असते. त्यानंतर कम्युटेटर विच इज रोटेटिंग अँड इट ॲक्ट्स ॲज अ मेकॅनिकल इन्व्हर्टर. ओके, म्हणजे कम्युटेटर हे एक रोटेटिंग पार्ट आहे आणि हे DC मोटरच्या केसमध्ये मेकॅनिकल इन्व्हर्टर म्हणून वर्क करतं. मेकॅनिकल इन्व्हर्टर म्हणजे काय, तर ते DCला ACमध्ये कन्वर्ट करतं. ओके, त्यानंतर ब्रशेस विच इज स्टेशनरी पार्ट. ब्रशेस हे स्टेशनरी पार्ट असतात. ओके, माझ्या यात असा प्रश्न पडू शकतो की कम्युटेटर हे नेहमी रोटेटिंग का असतं आणि ब्रशेस हे नेहमी स्टेशनरी का असतं किंवा कम्युटेटर आणि ब्रशेस दोन्ही पण रोटेटिंग का नसतात असा क्वेश्चन येऊ शकतो. तर याचं रिझन असं आहे की कम्युटर आणि ब्रशेस जर एकत्र रोटेट व्हायला लागले तर त्यांच्यात स्पार्किंगचे चान्सेस असतात. सो ते स्पार्किंग अवॉइड करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी आपण कम्युटेटर हे रोटेटिंग ठेवतो आणि ब्रशेस हे स्टेशनरी ठेवतो. ओके, तर आता आपण DC मोटरचं वर्किंग बघूया. तर DC मोटरला आपण एक इलेक्ट्रिकल सप्लाय देणार आहे, म्हणजे DC व्होल्टेज देणार आहे जे की आपण मोटरला अप्लाय करणार आहे आणि त्याच्यामुळे आर्मेचरमधून करंट फ्लो होणार आहे. मग जो काही आर्मेचरमधनं करंट फ्लो होणार आहे त्याच्यामुळे एक मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे आणि त्या मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो परमनंट मॅग्नेटिक फील्ड बरोबर रोटेट करणार आहे स्टेटरच्या आणि त्याच्यामुळे टॉर्क हा प्रोड्यूस होणार आहे आणि त्यामुळे रोटर पण रोटेट होणार आहे. ओके, मग रोटर जसं रोटेट होईल तसा कम्युटेटर हा आर्मेचरकडं जो काही करंट फ्लो आहे तो स्विच करणार आहे आणि त्याच्यामुळे टॉर्क डायरेक्शन ही मेंटेन होणार आहे. ओके, मग आता या रोटरची जी काही रोटेशन असतं कंटिन्युअस रोटेशन हे कसं आपण अचीव करू शकतो तर या कम्युटेशन या प्रोसेसमध्ये. मग कम्युटेशन ही प्रोसेस काय आहे तर जो काही कम्युटेटर काय करतो तर करंट फ्लोला आर्मेचरकडं स्विच करतो. तर या प्रोसेसला आपण कम्युटेशन म्हणतो. याच्यामुळे त्या रोटरचं कंटिन्युअस रोटेशन हे अचीव होत असतं. ओके, मग हे DC मोटर आहे ते फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलवरती वर्क करतं. मग हे काय सांगतं बघा, अकॉर्डिंग टू दिस रूल if you extend your left hand so that your thumb, index finger and middle finger
आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे या रूलनुसार जर तुम्ही तुमचा लेफ्ट हँड एक्सटेंड केला तर तुमचा थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हे एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहेत. मग थंब जो आहे इट इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ मोशन और फोर्स. ओके. त्यानंतर इंडेक्स फिंगर जो आहे इट इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड मिडल फिंगर जो आहे इट इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ करंट फ्लो. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ डी सी मोटर आणि डी सी जनरेटर. म्हणजे डी सी मोटर आणि डी सी जनरेटरमध्ये काय डिफरन्स आहे असा क्वेश्चन आहे. सो बघा, सगळ्यात आधी आपण डी सी मोटर आणि डी सी जनरेटरची डेफिनेशन बघूया. तर बेसिकली डी सी मोटर हे एक असं मशीन आहे जे की इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं आणि डी सी जनरेटर एक असं मशीन आहे जे की मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. ओके. ही झाली डी सी मोटर आणि डी सी जनरेटरची डेफिनेशन. डी सी मोटर हे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलवरती वर्क करतं आणि डी सी जनरेटर हे फ्लेमिंग्स राईट हँड रूलवरती वर्क करतं. ओके. मग डी सी मोटर हे करंट कॅरिंग कंडक्टर या प्रिन्सिपलवरती वर्क करतं आणि डी सी जनरेटर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या प्रिन्सिपलवरती वर्क करतं. मग डी सी मोटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी ही इनपुट असते आणि मेकॅनिकल एनर्जी ही आउटपुट असते. डी सी जनरेटरमध्ये मेकॅनिकल एनर्जी ही इनपुट असते आणि इलेक्ट्रिकल एनर्जी ही आउटपुट असते. ओके. त्यानंतर डी सी मोटरमध्ये बॅक ई एम एफ असतो किंवा काउंटर ई एम एफ असतो आणि त्याचसोबत टॉर्क पण असतो. आणि डी सी जनरेटरमध्ये जनरेटेड ई एम एफ असतो. त्यानंतर टाईप्स ऑफ डी सी मोटर कोणते कोणते आहेत बघा. सिरीज डी सी मोटर, शंट डी सी मोटर आणि कंपाऊंड डी सी मोटर. ओके. मग कंपाऊंडमध्ये परत क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड आणि डिफरन्शियल कंपाऊंड डी सी मोटर हे टाईप्स असतात. त्यानंतर डी सी जनरेटरमध्ये कोणकोणते टाईप्स असतात बघा. सिरीज डी सी जनरेटर, शंट डी सी जनरेटर अँड कंपाऊंड डी सी जनरेटर. परत कंपाऊंड डी सी जनरेटरमध्ये क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड डी सी जनरेटर आणि डिफरन्शियल कंपाऊंड डी सी जनरेटर. ओके. हे टाईप्स येतात. त्यानंतर तर बघा, डी सी मोटरमध्ये कम्युटेटर ॲक्ट्स ॲज अ मेकॅनिकल इन्व्हर्टर. म्हणजे कम्युटेटर हे डी सी पॉवरला ए सी पॉवरमध्ये कन्वर्ट करतं आणि डी सी जनरेटरमध्ये कम्युटेटर ॲक्ट्स ॲज अ मेकॅनिकल रेक्टिफायर. म्हणजेच ते ए सी पॉवरला डी सी पॉवरमध्ये कन्वर्ट करतं. ओके. त्यानंतर डी सी मोटरचे यूजेस बघा आपण कुठे कुठे यूज करतो. तर टॉईज, व्हेकल्स, एलिव्हेटर्स, हॉइस्ट, स्टील रोलिंग मिल्स इथे आपण ते डी सी मोटर्स यूज करतो. त्यानंतर डी सी जनरेटरचे यूज बघा आपण कुठे कुठे यूज करतो. आर्क लॅम्प्स, हॉस्टेल्स, लॉजेस, ऑफिसेस. ओके. या ठिकाणी आपण डी सी जनरेटर्स यूज करतो. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द बॅक ई एम एफ ऑफ अ डी सी मोटर. म्हणजे डी सी मोटरमध्ये बॅक ई एम एफ ही काय कन्सेप्ट असते असा क्वेश्चन आहे. सो बघा, डी सी जनरेटरमध्ये जसं जनरेटेड ई एम एफ असतो तसा डी सी मोटरमध्ये बॅक ई एम एफ किंवा ज्यालाच आपण काउंटर ई एम एफ म्हणतो तो असतो. तर बॅक ई एम एफ म्हणजे काय तर बघा, बॅक ई एम एफ हा एक असा ई एम एफ आहे जो की अप्लाइड व्होल्टेजला अपोज करत असतो. ओके. म्हणूनच त्याला आपण काउंटर ई एम एफसुद्धा म्हणतो. ओके. यानंतर जो काही बॅक ई एम एफ आहे तो स्पीडला प्रपोर्शनल असतो आणि तो मोटरच्या करंटला लिमिट करत असतो. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द टाईप्स ऑफ अ डी सी मोटर. म्हणजे डी सी मोटरचे कोणकोणते टाईप्स आहेत असा क्वेश्चन आहे. सो बघा, डी सी मोटरचे मेन 3 टाईप्स आहेत. पहिला म्हणजे सिरीज मोटर्स, दुसरा शंट मोटर्स आणि तिसरा कंपाऊंड मोटर्स. ओके. तर सिरीज मोटर्समध्ये फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग हे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतात. ओके. त्यानंतर शंट मोटर्समध्ये फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग हे पॅरलेल किंवा शंटमध्ये कन्वर्ट केलेले असतात. त्यानंतर कंपाऊंड मोटर्स ज्याच्यामध्ये सिरीज वाइंडिंग पण असतं आणि शंट वाइंडिंग पण असतं. ओके. म्हणजे दोन्हीचं पण कॉम्बिनेशन असतं त्यात. मग बघा, कंपाऊंड मोटरचे परत 2 टाईप्स येतात. क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर्स आणि डिफरन्शियल कंपाऊंड मोटर्स. ओके.
यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे वाय वी यूज द स्टार्टर्स इन अ DC मोटर, डिस्कस इट्स टाइप्स. म्हणजे एखाद्या DC मोटरमध्ये आपण स्टार्टर काय यूज करतो, त्याचं काय रिझन आहे, असा क्वेश्चन आहे आणि त्याचं टाईपसुद्धा विचारलेत. ओके, तर बघा DC मोटरमध्ये स्टार्टिंगच्या वेळेला स्पीड ही 0 असते, बॅक EMF सुद्धा 0 असतो आणि त्याच्यामुळे आय हे म्हणजे आर्मेचर करंट हा इन्क्रीज होतो. ओके, किंवा राईज होतो. मग या इन्क्रीज आर्मेचर करंटला लिमिट करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी आपण स्टार्टर यूज करतो. ओके, मग त्याचे टाईप्स कोणते कोणते आहेत बघा. तर 2 पॉईंट स्टार्टर, 3 पॉईंट स्टार्टर आणि 4 पॉईंट स्टार्टर. 2 पॉईंट स्टार्टर हे आपण फक्त सिरीज मोटरसाठी यूज करतो. 3 पॉईंट स्टार्टर आणि 4 पॉईंट स्टार्टर हे आपण शंट अँड कंपाऊंड मोटरसाठी यूज करतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द युजेस ऑफ अ DC सिरीज मोटर. म्हणजे DC सिरीज मोटरचे युजेस काय आहेत किंवा आपण ते कुठे कुठे यूज करतो, असा क्वेश्चन आहे. तर बघा, DC सिरीज मोटर्सला आपण लिफ्ट्समध्ये, क्रेन्समध्ये, हॉईस्टमध्ये, ट्रॉलीजमध्ये, ट्रॅक्शन मोटर्समध्ये यूज करतो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द युजेस ऑफ अ DC शंट मोटर. म्हणजे DC शंट मोटरचे काय काय युजेस आहेत किंवा आपण ते कुठे कुठे यूज करतो, असा क्वेश्चन आहे. सो बघा, DC शंट मोटर्सला आपण ड्रिलिंग मशीन्समध्ये, मशीन टूल्समध्ये, सेंट्रिफ्युजल पंप्समध्ये, लॅथ मशीन्समध्ये आणि मिलिंग मशीन्समध्ये यूज करतो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द युजेस ऑफ अ DC कंपाऊंड मोटर. DC कंपाऊंड मोटरचे काय काय युजेस आहेत किंवा आपण ते कुठे कुठे यूज करतो, असा क्वेश्चन आहे. सो बघा, DC कंपाऊंड मोटर हे काय असतं, तर DC सिरीज मोटर आणि DC शंट मोटर यांचं कॉम्बिनेशन असतं. सो जे DC सिरीज मोटरमधले ॲडव्हान्टेजेस असतील किंवा जे DC शंट मोटरमधले ॲडव्हान्टेजेस असतील, यांचं कॉम्बिनेशन DC कंपाऊंड मोटरमध्ये असणार आहे. ओके, सो DC कंपाऊंड मोटर हे आपण कुठे कुठे यूज करतो, तर बघा, आपण DC कंपाऊंड मोटर्स हे एलिव्हेटर्समध्ये, शियर्स अँड पंचेसमध्ये, रोलिंग मिल्समध्ये, कन्वेअर बेल्ट्समध्ये, टेक्स्टाईल मशिनरीमध्ये यूज करतो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ कॅन वी चेंज द डायरेक्शन ऑफ अ DC मोटर. म्हणजे DC मोटर ज्या डायरेक्शनमध्ये रोटेट करतोय त्याचं डायरेक्शन आपण कसं चेंज करू शकतो किंवा कसं रिव्हर्स करू शकतो, असा क्वेश्चन आहे. सो आपण DC मोटरचं डायरेक्शन हे त्याचे कनेक्शन्स चेंज करून किंवा रिव्हर्स करून चेंज करू शकतो. ओके, त्यानंतर व्हॉट इज अ कम्युटेटर अँड इट्स रोल इन अ DC मोटर. ओके, तर DC मोटरमध्ये कम्युटेटर हे रोटेटिंग पार्ट असतं आणि ते मोटर्समध्ये मेकॅनिकल इन्व्हर्टर म्हणून काम करतं. म्हणजेच ते DC पॉवरला AC पॉवरमध्ये कन्वर्ट करतं. ओके, त्यानंतर यात हार्ड ड्रॉन कॉपर सेगमेंट्स असतात आणि जे काही कॉपर सेगमेंट्स आहेत त्यांना एकमेकांपासून इन्सुलेट करण्यासाठी आपण मायका इन्सुलेशन यूज करतो. ओके, नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे वाय इज द कम्युटेटर हार्ड अँड ब्रशेस सॉफ्ट इन अ DC मोटर. म्हणजे DC मोटरमध्ये कम्युटेटर हे नेहमी हार्ड असतं आणि ब्रशेस हे नेहमी सॉफ्ट असतं. तर याचं स्पेसिफिक रिझन काय आहे, असा क्वेश्चन आहे. तर बघा, कम्युटेटर हे रोटेटिंग पार्ट असतं DC मोटरमध्ये आणि ब्रशेस हे स्टेशनरी पार्ट असतात DC मोटरमध्ये. ओके, तर जर कम्युटेटर हे पण हार्ड असेल आणि ब्रशेस हे पण हार्ड असतील तर त्याच्यामध्ये स्पार्किंग होण्याचे चान्सेस असतात आणि ज्याच्यामुळे मोटर डॅमेज होऊ शकतं. मग ते अवॉइड करण्यासाठी कम्युटेटर हे हार्ड ठेवतात आणि ब्रशेस हे सॉफ्ट ठेवतात. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ इज द स्पीड कंट्रोल डन इन अ DC मोटर. म्हणजे DC मोटरमध्ये स्पीड कंट्रोल कसं करतो आपण किंवा स्पीड कंट्रोल मेथड्स काय आहेत, असा क्वेश्चन आहे. तर बघा, DC सिरीज मोटर आणि DC शंट मोटर असे स्पीड कंट्रोल मेथड्स आहेत. तर सगळ्यात आधी DC सिरीज मोटर्समध्ये मेन 4 स्पीड कंट्रोल मेथड्स आहेत. पहिला फील्ड डायव्हर्टर कंट्रोल, त्यानंतर आर्मेचर डायव्हर्टर कंट्रोल, नंतर आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल, त्यानंतर फील्ड टॅपिंग कंट्रोल. ओके, हे आहे DC सिरीज स्पीड कंट्रोल मेथड्स. त्यानंतर DC शंट स्पीड कंट्रोल मेथड्समध्ये
काय काय येतं बघा. तर फील्ड फ्लक्स कंट्रोल, त्यानंतर आर्मेचर रेझिस्टन्स कंट्रोल, त्यानंतर सप्लाय व्होल्टेज कंट्रोल. ओके, हे आहे DC शंट मोटरमधले स्पीड कंट्रोल मेथड्स. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द डिफरंट लॉसेस दॅट टेक प्लेस इन अ DC मोटर अँड इट्स एफिशियन्सी. तर बघा, DC मोटरमध्ये कोणकोणते डिफरंट लॉसेस ऑकर होतात आणि त्याचबरोबर त्याची एफिशियन्सी काय असते, असा क्वेश्चन आहे. बघा, DC मोटरमध्ये मेन 3 लॉसेस येतात, कोर लॉस, कॉपर लॉस आणि मेकॅनिकल लॉस. कोर लॉस हे कॉन्स्टंट लॉस असतात, कॉपर लॉस हे कॉन्स्टंट प्लस व्हेरिएबल लॉस असतात आणि मेकॅनिकल लॉस हे कॉन्स्टंट लॉस असतात. कोर लॉसमध्ये परत 2 टाईप्स पडतात, एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस. त्यानंतर कॉपर लॉसमध्ये IA² RA लॉस, ISE² RSE लॉस, त्यानंतर ISH² RSH लॉस आणि IL² RSE लॉस. ओके, त्यानंतर मेकॅनिकल लॉसमध्ये परत फ्रिक्शन लॉस हे टाईप्स पडतात. ओके, त्यानंतर DC मोटरची एफिशियन्सी आपण कसं कॅल्क्युलेट करतो, तर एफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल एफिशियन्सी इंटू इलेक्ट्रिकल एफिशियन्सी. ओके, म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, तर ओव्हरऑल एफिशियन्सी किंवा एफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल एफिशियन्सी इंटू इलेक्ट्रिकल एफिशियन्सी. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कंडिशन फॉर मॅक्झिमम एफिशियन्सी ऑफ अ DC मोटर. म्हणजे DC मोटरच्या मॅक्झिमम एफिशियन्सीची काय कंडिशन आहे, असा क्वेश्चन आहे. तर मॅक्झिमम एफिशियन्सीला व्हेरिएबल लॉस इज इक्वल टू कॉन्स्टंट लॉस. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.